मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे। राज्य सरकारकडून जरांगेंशी अद्यापपर्यंत कुठलाही संपर्क झालेला नाहीये। जरांगेंच्या मागण्यांबाबत अजूनही चर्चेला सुरुवात झालेली नाहीये। आज सरकारकडून मनोज जरांगेंशी संपर्क केला जाण्याची शक्यता आहे। काल चर्चा करण्यासाठी सरकारकडून शिष्टमंडळ येणार अशी माहिती मिळाली होती, मात्र अजूनही याबाबत सरकार दरबारी कुठल्याही हालचाली नसल्याची माहिती आहे। आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। पंकज, एकीकडे सरकारकडून अजून कोणत्याही हालचाली सुरू नसल्याचं समजतंय, दुसरीकडे पाऊस सुरू आहे, आझाद मैदानामध्ये चिखल झालेला आहे, त्या चिखलात बसण्यावर सुद्धा आंदोलक ठाम आहेत। दोन्ही बाजूनी अडचणी आहेत। सरकारकडनं अजूनपर्यंत कुठलीही चर्चा जी आहे ती सुरू झालेली आणि हा भाग आहे आझाद मैदानाचा। या भागामध्ये काल आंदोलक जे आहेत ते उपोषणाला बसले होते, आंदोलन करत होते। आपण बघतोय किती पाणी जमा झालेलं आहे। या पाण्यामध्ये उभं राहणंही कठीण आहे आणि अशा या पावसामध्ये आंदोलक हे हजारो आंदोलक आझाद मैदानामध्ये उपोषणासाठी बसलेले आहेत। मनोज जरांगे यांच्या समर्थनासाठी, त्यांना साथ देण्यासाठी बसलेले। आपण पुन्हा एकदा माझ्या कॅमेरामॅनला विनंती करीन की आझाद मैदानात जो चिखल झालेला आहे त्याची दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवावी। आझाद मैदानामध्ये झालेल्या चिखलामुळे निश्चितच अडचणी वाढत आहेत। त्यांच्या इथे पावसामध्ये त्यांना बसणं कठीण जाते, उभं राहणं कठीण जातंय। आज दुसरा दिवस आहे आणि सरकारकडनं कुठलेही अप्रोच जो आहे तो झालेला नाहीये, चर्चा सुरू झालेली नाहीये। आज भाजपचे नेते अमित शहा महाराष्ट्रामध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत आणि असं असताना आज तरी चर्चेला सुरुवात होईल का अशी इकडच्या लोकांकडनं विचारणा केली जाते। आपल्यासोबत मराठा आंदोलक आहेत। दादा, तुम्ही कुठनं आलेला आहात आणि या चिखलामुळे किती त्रास होतोय? पुणे जिल्ह्यातून आलेलो आहे आम्ही। इथं सरकारने चिखलाचा तर त्रासच होतोय, पण सरकारने टॉयलेटचे सुद्धा सगळे बंद केलेत, हॉटेल बंद केलेत। आम्हाला जर आमचं म्हणणं सरकारला एवढं आहे, जर आजच्या आज जर टॉयलेटची आणि पाण्याची व्यवस्था तुम्ही जर नाही केली तर ह्या सगळ्या मराठा बांधवांना घेऊन मी मंत्रालयाच्या समोर टॉयलेटला बसणार आहोत। आम्ही जात जरांगेंच्या मागण्यांबाबत अजूनही चर्चेला सुरुवात झालेली नाहीये। रात्री उपाशी झोपलो आम्ही। चहाची सोय नाही, चहाची हॉटेली बंद करून टाकले, पूर्ण सीएसटी समोरच्या पूर्ण हॉटेली बंद केले सर। रेल्वे स्टेशनवर पण लाईटची सुविधा नाही, चार्जिंग करायला आज करायचं काय? ग्रामीण भागातून शेतकरी शेतमजूर या मोबाईलसाठी पण चार्जिंगसाठी पण सुविधा शासनाने लावली नाही आणि या ठिकाणी सर्व घाण आहे, पाण्याची व्यवस्था केलेली नाही। बरं, धन्यवाद पंकज या सगळ्या तपशिलांसाठी।